साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर. महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये बदनेवर 4 वेळा अत्याचाराचा आरोप. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा. मंत्री पंकजा मुंडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. मुंडेंनी घेतली महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर आज मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा. फलटणमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण. फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी. एका आरोपीला अटक झाली आहे. इतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. महिला डॉक्टर प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. फलटण तालुक्याला एक काळीमा लागलाय. जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये उभं करावं. रणजित नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया. गृह खात्याचा कारभार अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं सुरू आहे. संजय राऊतांची फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून टीका. तर पोलीस खातं केवळ विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी राऊतांचा हल्लाबोल. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. कोणत्या राजकीय प्रतिनिधीचा या घटनेशी संबंध आहे याची चौकशी मुख्यमंत्री स्वतः करतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. सीडीआर काढले तर या घटनेचा छडा लागेल. महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया. आज लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज. अंबादास दानवेंची सोशल मीडियावर पोस्ट. गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात, राजीनामा द्या. दानवेंची पोस्ट. हे उद्धवजींचं सरकार नाही, देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे. फलटण प्रकरणावरून भाजपच्या नवनाथ बन यांचा हल्लाबोल. तर लोकांच्या सेवेसाठी देवाभाऊंचं सरकार. बन यांचं वक्तव्य. जालन्यामध्ये भाजप जिल्हा कोर कमिटीची बैठक संपन्न. नेते रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. राज्यातील विकास कामांबाबत मोदी आणि शिंदेंमध्ये चर्चा. काही प्रकल्पांचे स्टेटस पंतप्रधान मोदींनी घेतले जाणून. पुणे जैन बोर्डिंग व्यवहार रद्द व्हावा. प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी. रवींद्र धनगेकर यांची पंतप्रधानांकडे मागणी. निष्पक्ष चौकशीसाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा गरजेचा असल्याचंही व्यक्त केलं मत. मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन समाजाचा घेराव. जमीन व्यवहार रद्द करा. ट्रस्ट बरखास्त करा. जैन समाजाची मागणी. जैन बोर्डिंग वाचवा. मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर घोषणाबाजी. धर्मादाय आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी. मुरलीधर मोहोळ यांचा धनगेकरांनी केलेल्या आरोपांशी काहीही संबंध नाही. रवींद्र धनगेकर यांनी ज्या पद्धतीनं मोहोळ यांच्यावर टीका केली ती योग्य नाही. महसूल मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून गोंधळ. पूर्वसूचना न देता मतदारांची नावं टाकली दुसऱ्या प्रभागात. राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. केंद्र आणि राज्यपाठोपाठ मुंबईत वर्चस्वासाठी भाजपकडून आखणी. शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती. रायगडच्या रोह्यामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले संकुलाचं अनावरण. खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह स्वाध्याय परिवाराचे सदस्य आणि रोहेकरांच्या उपस्थितीमध्ये संकुलाच्या नावाचं अनावरण. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील युती संदर्भातील वक्तव्याचा बॅनरवर उल्लेख. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार अजित पवारांच्या मंचावर आमदार राजू खरे यांची महायुतीमधील नेत्यांची वाढती जवळीक. राजू खरे यांच्या अजित पवारांच्या मंचावरील उपस्थितीमुळे आता चर्चेला उधार. भाजपनं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत आमचाच महापौर होणार. संजय राऊतांचं वक्तव्य. तर आम्हाला फोडाफोडी किंवा माणसं विकत घ्यावी लागणार नाहीत. राऊतांची टीका. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार. भुजबळ मुंडेंच्या वारसदारावरून वाद निर्माण करतात ही दुर्दैवी बाब. प्रकाश सोळंकेंची टीका. 2008 मध्येच गोपीनाथ मुंडेंनी वारसदाराबाबत निर्णय घेतला होता. धनंजय मुंडेंनी वेगळी राजकीय भूमिका घेतली होती. सोळंकेंचं विधान.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे भरीव मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1,11,00,000ची मदत सुपूर्द. ओझर विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीसांकडे विश्वस्तांकडून धनादेश सुपूर्द. पुणे पोलिसांकडून निलेश गायवळची अहिल्यानगर जिल्ह्यातून स्कॉर्पिओ गाडी जप्त केलेली गाडी कोथरूड पोलीस स्थानकात आणली. गोंदियाच्या कोरेगाव तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार रजेवर तर नायब तहसीलदारांची दांडी. तहसील कार्यालय वाऱ्यावर. शासकीय कामं होणार तरी कशी, नागरिकांचा सवाल. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबईत वर्चस्वासाठी भाजपकडून आखणी. शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक. स्थानकाचा नवीन स्थानक कोड CPSN. मध्य रेल्वेची प्रसिद्धी पत्रकातून माहिती. अमरावती मुंबई विमानाच्या वेळेत आजपासून बदल. आता आठवड्यातून 4 वेळा अमरावती मुंबई विमानसेवा सुरू. दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांचा महाप्रवास. पुणे विभागाकडून एकूण 1052 विशेष गाड्यांचं नियोजन. 442 फेऱ्यांमधून तब्बल 69,000 प्रवाशांचा प्रवास. उर्वरित फेऱ्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार. अमरावतीच्या परतवाडा रोडवर भीषण अपघात. 3घांचा जागीच मृत्यू. 9 जण गंभीर जखमी. बस आणि क्रुझर गाडीची समोरासमोर धडक. दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान. भिवंडीतील आझमीनगर हाफिजनगर परिसरामध्ये कोसळली 1 मजली इमारत. 40 वर्ष जुनी इमारत पालिकेकडून आधीच अति धोकादायक घोषित. तळमजल्यावरील दुकानदाराला सुरक्षित बाहेर काढण्यात यश. कोल्हापूरच्या कागलमध्ये उरुसातल्या जायंट व्हील पाळण्यामध्ये 18 ते 20 लोक अडकल्याची घटना. तब्बल 5 तासांच्या प्रयत्नांनंतर सर्वांची सुटका. अग्निशमन दलाच्या मदतीनं सर्वांची सुखरूप सुटका. कोल्हापुरात जॉईंट व्हीलमध्ये अडकलेल्यांची सुटका. कागलमधील उरुसादरम्यान 18 ते 20 जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या मदतीनं 5 तासांच्या प्रयत्नांनंतर सर्वांची सुटका. वांगेतुरी परिसरातील नागरिकांनी 26 भरमार बंदुकांसह 11 बॅरल केले गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन. शेतीसह शिकारीचा व्यवसाय तसंच रानटी प्राण्यांपासून बाळगत होते बंदुका. बेपत्ता असलेल्या अक्षय नागलकरचा अखेर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. अकोल्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला मृतदेह. अक्षयचा मृतदेह सापडल्यानं खळबळ. अमरनाथमध्ये फटाके फोडणाऱ्यावर गुन्हा. 11 महिन्यांची चिमुकली असलेल्या घराजवळ फोडले फटाके. रात्री उशिरा फटाके फोडण्यापासून रोखलं. फटाक्यांमुळे कारची काचही फुटली. जालन्यामध्ये टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू. 8 ते 9 जणांकडून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. नाशिकच्या अंबड पोलिसांकडून लोंढे टोळीतील अजून एका संशयिताला अटक. सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी होता फरार. अनेक दिवसांपासून हा पोलिसांना देत होता गुंगारा. वर्ध्याच्या हिंगणघाट बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या शोषणाचा प्रकार उघड. बाजारात 5,328 रुपये हमीदर असलेल्या सोयाबीनची चक्क 500 रुपये क्विंटलनं खरेदी. अपेक्षित गुणवत्ता नसल्याचं सांगत फसवणुकीचा प्रयत्न. वाशिम शहरात चोऱ्यांचं सत्र सुरूच. काकडदाती फाटा परिसरामध्ये घराच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी पळवला 1.25 लाख रुपयांचा ऐवज. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. यवतमाळ पोलिसांकडून सराईत चोरट्याला बेड्यात. 4 तोळं सोनं जप्त. चोरट्याच्या अल्पवयीन साथीदाराला सुद्धा घेतलं ताब्यात. 4.5 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या ऐवजावर मारला होता डल्ला. रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यामध्ये भेकराची शिकार. अलिबागमधून आरोपीला अटक. कारवाईत भेकराचं 1 किलो मांस जप्त. वर्ध्याच्या सावंगी मेघे परिसरामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरातून 1,22,000च्या मुद्देमालाची चोरी. घरफोडी करणाऱ्याला 24 तासात अटक. सावंगी पोलिसांची कारवाई. वर्ध्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक. बाजार समितीमध्ये शेतमाल भिजल्यामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला विचारला जाब. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीनंतर अवकाळीचं संकट. काढणीला आलेला कांदा कुजू लागल्यामुळे चिंता वाढली. छाटणी होऊन घड तयारीत असलेल्या द्राक्ष बागाही सडू लागल्या. अतिवृष्टीतून सावरलेला शेतकरी आता आर्थिक संकटात. कांद्याला कवडीमोल भाव असल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट. साठवलेला 60 ते 70% कांदा खराब. विदर्भामध्ये संत्र्याला मोठी गळती. सततचा पाऊस. वातावरणातील बदलांचा परिणाम.
17 उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका. मदत केव्हा मिळणार? शेतकऱ्यांचा सवाल. दिवाळीच्या सुट्टीनंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा सुरू. पहिल्याच दिवशी सोयाबीनची बंपर आवक. सुमारे 25 ते 30 हजार क्विंटल सोयाबीनची आवक. खरीपातील खानदेशाचं प्रमुख पीक असलेल्या कापसाचं नुकसान. जुलै-ऑगस्टमधील पावसाचा ताण आणि नंतर अतिपावसानं पिकांची वाताहत. रोगराईमुळे उत्पादनात घट येणार असून शेतकऱ्यांना मोठा फटका. जालन्यातील बाजारामध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलोने ड्रॅगन फ्रूटची विक्री. बाजारात आवक कमी असल्यानं ड्रॅगन फ्रूटचे भाव वाढले. कोल्हापुरात पावसामुळे अनेक भागांमध्ये कापणीला आलेल्या भात शेतीचं मोठं नुकसान. मागील 4 दिवसांपासून पाऊस. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना गेल्या 5 वर्षात पीक विम्यातून मिळाले 3,653 कोटी रुपये. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळाली मदत. पेरणीपूर्व ते काढणीनंतर विमा संरक्षण. दिवाळी उलटून गेल्यानंतरही सोयाबीन खरेदीचा घोळच. अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट. बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा जवळपास 1500 रुपये कमी भाव. नाशिकच्या कोटम गावामध्ये द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी 2 एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. वाशिम जिल्ह्यामध्ये सीसीआयकडून अजूनही कापूस खरेदीला सुरुवात नाही. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत. कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. तुर्किस्तानच्या इस्तंबूल शहरामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करून प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्य वाढवणं हा या चर्चेचा मुख्य उद्देश. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तान पुन्हा जम्मू काश्मीर विषयावर भारताकडून तोंडघशी पडला. पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा आरोप करताच भारताचे प्रतिनिधी पी हरीश यांचं पाकला कठोर शब्दात प्रत्युत्तर. अमेरिका लवकरच व्हेनेझुएलावर हल्ला करू शकतो. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ड्रग्ज अड्डे आणि तस्करी मार्गांवर हल्ल्याचे संकेत. नौदल ताफा कॅरिबियनमध्ये तैनात करण्याचे ट्रम्प यांचे आदेश. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची अमेरिकेकडे रशियावरील आर्थिक दबाव वाढवण्याची मागणी. रोसनेफ्ट आणि लुकोइल या 2 तेल कंपन्यांवरील निर्बंध संपूर्ण ऊर्जा क्षेत्रापर्यंत विस्तारण्याचं आवाहन. अमेरिकन सैन्याला गुप्त देणगीदारामुळे पगार मिळणार. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मित्राचं सैनिकांच्या पगारासाठी तब्बल $130 दशलक्ष रुपयांचं दान. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFचा भारतासाठी उत्साहवर्धक अंदाज. जागतिक वाढ मंदावलेली असतानाही 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.6% दरानं वाढेल. IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालातून अंदाज व्यक्त. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांच्याकडून भारताचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक. भारत एक महान लोकशाही देश म्हणत मोदींकडे त्यांच्या आतिथ्याची मचाडो यांची विशेष इच्छा व्यक्त. जागतिक दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधी संस्था FATFची मोठी कारवाई. दहशतवादाला आर्थिक पाठिंबा देणाऱ्या देशांवर कडक लगाम घालत FATF कडून इराण, उत्तर कोरिया आणि म्यानमारला ब्लॅकलिस्ट. थायलंडच्या बँकॉकमधील वाट ट्रायमीट इथं जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती. सुवर्ण बुद्ध स्थापित मूर्ती सुमारे 3 मीटर उंच असून तब्बल 5,500 किलो शुद्ध सोन्याची. बाजारभावानुसार तिची किंमत $480 दशलक्ष पेक्षाही जास्त. सौदी अरेबियातून एका भारतीय तरुणाचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील इंद्रजित नावाचा युवक सौदी अरेबियात अडकला. अश्रू ढाळत मदतीची याचना. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण. बिहारची जनता बदलाच्या मनस्थितीत आहे. यंदाचं संपूर्ण वातावरण महागठबंधनच्या बाजूनं. RJD नेते तेजस्वी यादव यांचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नालंदा विद्यापीठाच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान. आता कुणीही या विद्यापीठाला हात लावू शकणार नाही. बिहारमध्ये निवडणुका एकाच टप्प्यात होतील. अमित शहा यांचं वक्तव्य.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दल पक्षाचा महुआ विधानसभा मतदारसंघातून प्रचार सुरू. क्रिकेट स्टेडियम उभारून भारत पाकिस्तान सामना आयोजित करणार तेज प्रताप यांचं आश्वासन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सीमांवर कडक सुरक्षा. गोपालगंजमधील उत्तर प्रदेश बिहार सीमेवरील बलथरी तपासणी नाक्यावर पोलीस दल तैनात. प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी. अहमदाबाद शहराच्या बाहेर असलेल्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा. पार्टीमध्ये कथितपणे दारूचं सेवन केल्याबद्दल 13 आफ्रिकन नागरिकांसह 20 जणांना अटक. केरळच्या सबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी प्रकरणात मुख्य आरोपी पोटी उन्नीकृष्णन याच्या बंगळुरूतील निवासस्थानावर SITचा छापा. उन्नीकृष्णन बंगळुरू स्थित व्यापारी असून मंदिरातील द्वारपालक मूर्ती आणि दाराच्या चौकटींवर सोनेरी मुलामा लावण्याचं त्याचं काम. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब. दिल्लीतील आनंद विहारमध्ये हवा गंभीर श्रेणीत, तरीही एकूण हवा गुणवत्ता सुधारली. भारतीय सैन्याचा 30 ऑक्टोबरपासून पाक सीमेवर सराव 12 दिवस चालणार असून 30,000 सैनिक, हवाई दल आणि नौदल यांचा सहभाग. पाकिस्ताननं 2 दिवसांपूर्वी आपले हवाई क्षेत्र केले बंद. उड्डाणांवर बंदी. अयोध्येमध्ये 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगव्या रंगाचा विशेष धर्मध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS संघाचे प्रमुख मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित. उत्तराखंड सरकारचा डिसेंबर 2025 पासून अन्य राज्यातून येणाऱ्या वाहनांवर ग्रीन सेस कर लागू करण्याचा निर्णय. कर लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये प्रवास करणं बाहेरील वाहनांसाठी होणार महागडं. उत्तराखंडच्या हरिद्वारमधील रुडकीमध्ये महिला भिकाऱ्याकडे नोटांचा प्रचंड मोठा साठा. स्थानिक हैराण झाले. तब्बल 1 लाख रुपयांच्या नोटा. महिला भिकाऱ्याकडे नोटांचा ढीग सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचं जाळं. अल्पावधीत मोठा नफा देण्याचा आमिष दाखवून लोकांची फसवणूक. गेल्या 6 महिन्यात 30,000हून अधिक लोक स्कॅमचे बळी. एकूण 1,500 कोटी रुपयांची फसवणूक. गृह मंत्रालयाच्या सायबर विंगच्या अहवालातून स्पष्ट. बंगळुरू हैदराबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात 5 वर्षांच्या चिमुकल्याचा चमत्कारिक बचाव. कुटुंबासह प्रवास करत असताना आईवडील बाईकवरून खाली पडले. लहान मूल जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत एकटंच बाईकवर. मूल सुरक्षितपणे झाडाझुडपात. बंगळुरूजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या धक्कादायक अपघातात बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू. प्रियंका आणि तिचा भाऊ नरेश कुमार दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या ट्रकला धडक. ट्रक आणि ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. आग्र्यामध्ये इंजिनियरच्या कार अपघातात मोठी दुर्घटनेमध्ये इंजिनियरनं 8 जणांना चिरडलं. 5 जणांचा मृत्यू. आग्र्यामध्ये डिलिव्हरी बॉयला धडक. नंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात आणखी 4 जणांचा मृत्यू. आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये बस अपघात प्रकरणी नवीन खुलासा. बसमध्ये 234 स्मार्टफोन. फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळं आग वेगानं पसरली. प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. फॉरेन्सिक टीमकडून स्पष्ट. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल 2 आज रात्रीपासून प्रवाशांसाठी खुलं होणार. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या हस्ते उद्घाटन. रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जम्मू रेल्वे विभागाचा चांगलाच दणका. तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून जम्मू रेल्वे विभागाला ₹32 लाखांचा दंड प्राप्त. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये 3ऱ्या फ्लाइंग फेस्टिवलला सुरुवात. फ्लाइंग फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी अपघात. पॅराग्लायडिंग करताना पायलटचा तोल गेल्यानं किरकोळ दुखापत. 3 दिवसांच्या महोत्सवात 7 देश होणार सहभागी.